नमस्कार मित्रांनो, प्रशांत नगरपाटील तुम्ही सगळ्यांचं सहर्ष करतो. काल पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कांदा प्रश्नावर आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये तालुक्यातील खत व्यापारी असतील, कमी व्यापाऱ्यांचे काही प्रश्न उपस्थित झाले. त्या संदर्भात शिवसेना नेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष जावळे पाटील यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी मुळे साहेबांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सर्व खत दुकानदार, सर्व व्यावसायिक आहेत. या ठिकाणी त्यांची सविस्तर बैठक झाली. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अरुण असतील, त्याच्यानंतर महेंद्र पाटील असतील, त्यानंतर शिवसेने सर्व पदाधिकारी आहेत. तर कालच्या आंदोलनानंतर आपण बैठक घेत आहे. काय बैठकीमध्ये निष्कर्ष म्हणजे काय तोडगा निघाला, काय आपल्या मागण्या, त्याच्यावर काय कारवाई करण्याचे साहेबांनी काल कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर या ठिकाणी केंद्र शासनाने केवळ नाशिक जिल्ह्यापुरता कांदा नाफेडच्या मार्फत 15 रुपये 80 पैशांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि याच्या निषेधार्थ आम्ही बाजार समितीमध्ये कांद्याचं लिलावाच्या ठिकाणी जाऊन केंद्र शासनाला ते निवेदन देण्याचा प्रयत्न केला की आपण संपूर्ण राज्याला नाशिक जिल्ह्याप्रमाणे पाहावे असा आमचा त्याच्यातला मानस होता. आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी तिथं अशी तक्रार केली की आम्हाला युरिया खत मिळत नाही आणि युरिया न मिळाल्यामुळे ते संतप्त भावना त्यांनी आपल्या व्यक्त केल्या. तिथूनच आमचे अध्यक्ष ठाणगे साहेबांनी घुले साहेब म्हणजे तालुका कृषी अधिकारी त्यांना फोन केला. तर त्यांनी तातडीने त्याच्यावर तालुक्यातले जेवढे काही खत दुकानदार आहेत, औषधांचे दुकानदार आहेत, तर त्या सगळ्यांना या ठिकाणी आज त्यांच्या दालनामध्ये बैठक ठेवली. या संदर्भात मी आता जे काही त्यांच्याकडनं आणि विशेषतः खत दुकानदारांकडनं जी मी माहिती घेतली, तर त्याच्यामध्ये युरिया जो आहे तो मुळामध्ये आत्ता जी काही जागतिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या जागतिक परिस्थितीच्या एकंदरच सगळ्या परिस्थितीमुळे येणारा जो साठा आहे किंवा येणारा जो आवक आहे आपल्याकडे, तीच मुळामध्ये कमी होतीये आणि आलेल्या आवकमध्ये पुन्हा आपल्याला काही बफर स्टॉक त्यांना करावा लागतो. याचं कारण की उद्या जून जुलैच्या दरम्यान काही पाऊस पडल्यानंतर अचानक लोकांची मागणी वाढेल. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की लिंकिंग ही जी गोष्ट आहे की याच्यात ही गंभीर गोष्ट आहे की लिंकिंग करायला लावणं. तर त्याच्यामध्ये असं शासनाचं कुठलंही पत्र नाहीये की तुम्ही या खताबरोबर हे औषध घेतलंच पाहिजे असं पत्र नाहीये. परंतु पत्र जरी नसलं तरी तो एक ज्याला आपण अलिखित कायदा अशा पद्धतीने शासनाने देखील यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं खत दुकानदारांची देखील बाजू आज ऐकून घेतली. त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला बफर स्टॉक जरी आमच्या डोळ्यासमोर स्टॉक दिसत असला, युरिया दुकानदाराला शेतकऱ्याकडे शेतकरी दुकानात गेल्यानंतर त्याला दिसतंय की इथं खूप स्टॉक आहे पण देत का नाही. तर त्याच्यामध्ये आता बफर स्टॉक हा ठेवणं हे अनिवार्य असल्यामुळं त्यांना असूनही तो देता येत नाही. दुसरी त्यांनी अडचण अशी सांगितली की नगरला जिथं खतांचा साठा उतरतो म्हणजे ज्याला आपण काय रॅक पॉइंट, तो आपल्या रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावर आहे. त्याचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि अजूनही बरेच दिवस चालणार आहे. आणि मग त्यांना तिथून माल आता मिळत नाही. त्यांना कोपरगावरून गाडी आणावी लागते. आणण्याचा खर्च तो जर बघितला तर ते देखील थोडेसे उदासीन झाल्याचं मला दिसतंय. कारण तिथून इथपर्यंत आणायचा तर त्याचा कुठलाही खर्च शासन देत नाही. त्याचा खर्च यांना व्यक्तिगत करावा लागत असल्यामुळं त्या बरेच काही लूप हॉल्स त्याच्यामध्ये आहेत. या संदर्भात अजून शासनामार्फत काही व्यवस्था करता येईल का काय, या संदर्भात कृषी मंत्री असतील किंवा अजून या खात्याच्या संदर्भातले सचिव असतील त्यांची आम्ही लवकरच भेट घेऊ. परंतु आजच्या बैठकीचा जो मूळ मुद्दा आहे युरिया, तर त्याच्या संदर्भात एकच सांगतो की त्यांनी आत्ताच घुले साहेबांनी देखील सांगितलं की मी जितका स्टॉक आता युरियाचा उपलब्ध आहे तेवढा रिलीज करण्यासाठी सगळ्या दुकानदारांना ते सांगतायत आता. तसं ते सांगतील. आणि शेतकऱ्यांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की आपली जेवढी शेती आहे ना त्याच्यापेक्षा जास्त साठा त्या युरियाचा करता कामा नये. माझी शेती 1 एकर आहे आणि मी जर 50 गोण्या घेऊन ठेवल्या तर उद्या दुसऱ्या शेतकऱ्यावर तो अन्याय होऊ शकतो. म्हणून जितकी आवश्यक आहे, जसं पेट्रोल डिझेल मधल्या काळामध्ये सांगितलं की पेट्रोल डिझेल आता कमी होणार आहे, मग लोकांनी कुणी बॅरल भरून घेतले, कुणी ड्रम भरून घेतले, कुणी घरामध्ये जाऊन स्टॉक केला. तर तसं काही हे करायची आवश्यकता अजिबात नाहीये. आपल्याला युरिया मुबलक प्रमाणामध्ये मिळेल. फक्त तो प्रमाणापेक्षा जास्त आपण स्टॉक करू नये.
आणि आता माझी देखील यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण देखील जितका स्टॉक आहे तो शेतकरी बांधवांना रिलीज करून टाकावा. विदाऊट तुमच्या अधिकारातला, म्हणजे बफर स्टॉकच्या बद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही, परंतु जो आहे तो तुम्ही त्यांना रिलीज करायला सांगा. हाच आजच्या मीटिंगचा अजेंडा. आपली काय मागणी असेल तर कृषी मंत्र्यांकडे आपण काय बोललो, कृषी मंत्री नाही, बरेच आहेत. आता बघा, कृषी मंत्र्यांकडे सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे की एकतर यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला की आरसीएफ ही जी केंद्र शासन म्हणजे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आहे, बरोबर. तर ती आरसीएफ कडून जो हे येतो साठा, म्हणजे आपल्याला जे ट्रान्सपोर्ट येतात, तो शासनाने जर केला आता ते थोडं अवघड वाटतंय मला, परंतु तो प्रयत्न आम्ही करण्याचा एक मानस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा की आपल्या जिल्ह्याला जे युरियाचा स्टॉक दिलेला आहे किंवा खतांचा, तो अधिक कसा वाढवता येईल तेवढंच आज करणं आपल्या हातात आहे. एवढी मागणी आमची फक्त त्यांच्याकडे असेल. आणि लिंकिंग हा जो काही विषय आहे तो केवळ दुकानदारांना त्याच्यामध्ये दोष देता येणार नाही, हे मी आता कागदावर पाहिलं की याच्यामध्ये लिंकिंग करण्याचा आग्रह अगदी वरपासून तर खालीपर्यंत आलेला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात आज काही बोलण्यापेक्षा या संदर्भात नेमकं बारकावे काय आहेत हे शोधण्याचं काम याच्या पुढच्या काळात करायला. दुकानदार आणि शेतकरी दोघांना काय आव्हान? नाही. दुकानदारांना आव्हान एवढंच आहे की तुम्ही सगळे शेतकरीच आहेत. हे आपल्याच तालुक्यातले आहेत. हे काय कुठून बाहेरून आलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांनाही त्याची कळकळ आहे. तर त्यांनी देखील आपला शेतकरी बांधव आहे या अनुषंगाने त्यांना युरिया किंवा अजून जे काही लागतात ते द्यावं. त्याचा त्यांनी देखील स्टॉक करू नये. आणि शेतकरी बांधवाला देखील माझी विनंती आहे की आपण देखील स्टॉक करू नये. तरच हे समप्रमाणात चालेल. नाहीतर एक चाक जरी याचं कमी जास्त झालं तर आपली सगळी व्यवस्था कोलमडून पडेल. तालुका कृषी अधिकारी भोले साहेबांसोबत आहेत. साहेब काय सांगाल आजच्या बैठकीचं काय केलं? कालच सुजित पाटलांचा आमचा फोन झाला. कांद्याच्या आंदोलनासंदर्भात त्यांनी विचारणा केली होती आणि त्याचबरोबर तिथे युरिया आणि इतर खतांचा सुद्धा मुद्दा निघाला होता. लिंकिंग आणि इतर प्रश्नांच्या संबंधात आहे. तर साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये युरियाची डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर असते. कारण की खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम दोन्ही पिकासाठी युरिया अत्यावश्यक हे अन्नद्रव्य आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यामध्येच किंवा खरीप आढावा बैठकीमध्ये सुद्धा युरिया आणि इतर खतांच्या मागणी आणि वितरणाच्या स्वरूपात सुद्धा डिटेल अशी चर्चा केलेली आहे. या वर्षाचं नियोजन आपण व्यवस्थितरित्या केलेलं आहे. त्याचबरोबर बफर स्टॉक सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करून ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला जुलै आणि ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर युरियाची गरज लागते, त्यावेळेस आपण हा बफर स्टॉक रिलीज करणार आहोत. तत्पूर्वी आता सुद्धा मे आणि जूनच्या याच्यामध्ये चारा पीक आणि इतर पिकासाठी सुद्धा युरियाची गरज लागते. तर आम्ही सुद्धा शासनाला आमच्या वतीने सुद्धा पत्र दिलेले आहे की जास्तीत जास्त स्टॉक जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी उपलब्ध व्हावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खताची कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही, असं एक नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खरीप हंगामाची पहिली बैठक होती पूर्वतयारीची, त्याच्यामध्ये आपण वर मागणी करत असाल त्याला प्रतिसाद कसा प्रकारे भेटला? खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सगळं नियोजन वर्षभरामध्ये आपल्याला लागणारं जे आहे खतं, बियाणं, औषधे सगळ्यांचं नियोजन दिलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण हे केलेलं आहे. मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारची अडचण आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध म्हणजे तयार झाली नाही. तशीच ह्या वर्षी सुद्धा नियोजन आहे. फक्त ह्या वर्षी थोडंसं अडचण अशी आहे की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे खतांचा थोडासा कमी प्रमाणात पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला खतं आपल्याला कमीत कमी कसे वापरता येतील आणि पिका उत्पादन पण सुद्धा वाढवता येईल, त्याच्यासाठी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त शेतकऱ्याने वापर करावा आणि अनावश्यक खत टाळावं. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार जर खत आपण दिलं तर नक्कीच ते फायदेशीर ठरणार आहे आणि खतामध्ये सुद्धा बचत होणार आहे. हे सगळं शेतकऱ्यांना आम्ही आपल्या माध्यमातून आणि इतर आमचे जे कार्यक्रम असतील त्या माध्यमातून वेळोवेळी नियोजन करत असतो. पारनेर तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष निश्चित साहेब आपल्यासोबत आहेत. कृषी अधिकारी भोले साहेब आणि सुनील धावडे पाटील साहेब यांच्यासोबत आपली बैठक झाली आणि अडचणी आपल्याला समजल्या असतील शेतकऱ्यांच्या पण, बरोबर, त्यांच्या मागे आहे. त्याच्यावरती आपलं काय मत आहे दुकानदारांच्या प्रतिनिधी? आत्ताच कालची त्यांची जी बाईट झाली कांदा मार्केटमध्ये जे आंदोलन झालं त्या संदर्भात जी पाटलांना चुकीची माहिती गेली होती, कृषी विभागामध्ये चुकीची माहिती गेली होती, त्या संदर्भात आम्ही त्यांची आज भेट घेतली. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही सगळेजण आमच्या प्रत्येक विभागातून लोक आलेत. त्यांना आमचे जे काही अडचणी आहे, रॅक पॉईंटच्या अडचणी आहेत किंवा आज जे खताचं सप्लाय होत नाही किंवा आज ट्रान्सपोर्टमध्ये येत नाही किंवा डिझेलची अडचण आहे,
त्यामुळे खाली गाड्या येत नाहीयेत. त्यामुळे आज रोजी जे खतांची शॉर्टेज आहे त्या बाबतीत आम्ही पाटलांच्या मार्फत मागणी नोंदवलेली आहे. आणि जरी आमच्याकडे कोणी म्हणत असेल युरिया आहे, जसं असेल आमच्याकडे आहे तर आम्ही तो रिलीज करू. आणि जो बफर स्टॉक आहे जसे कलेक्टर साहेबांची ऑर्डर येईल त्या पद्धतीने आम्ही तो रिलीज करू. दुकानदारांचे शेतकऱ्यांचे कधी कधी वाद होतात त्याचे बाहेर फार प्रॉब्लेम. तुमचं एक दुकानदार म्हणून काय म्हणणं वाद कशामुळे होतो किंवा गैरसमज कशामुळे होतो? गैरसमज असे होतात का लोकांना चुकीची माहिती आमच्याबद्दल मिळते. आज चुकीची माहिती अशी मिळाली का आज बफर स्टॉक पाटलांनी सांगितल्या पद्धतीने बफर स्टॉक आमच्यामध्ये दिसतोय खरा, पण तो विकण्याची आम्हाला परमिशन नाहीये. मग शेतकऱ्याला असं वाटतं का समोर स्टॉक दिसतोय आणि हा विकत काय नाही, म्हणून तो वाद आहे. तो वाद किरकोळ आहे, पण तो त्यांना समजल्यावरती ते सांगतात का ठीक आहे बा नाही, किंवा साहेबांच्या हातून गेलं, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती गेली तर तेव्हा ते समजून घेतात. त्या गोष्टी टाळण्यासाठी आपली काय शेवटची मागणी सरकारकडे असेल किंवा साहेबांकडे असेल किंवा पाटलांकडे असेल काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की जास्तीत जास्त आम्हाला सप्लाय दिला तर आम्ही पण खाली जास्त सप्लाय करू शकतो. एवढंच माहिती. धन्यवाद.